सो हेलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू यूट्यूब चॅनल नॉलेज क्रीडा. विद्यार्थी मित्रांनो, उद्याला म्हणजेच की 16 फेब्रुवारीला 12वी फिजिक्सचा पेपर इथं होणार आहे. मग 12वी फिजिक्स पेपरसाठी आज जो मी इथं हा व्हिडिओ बनवत आहे तो यासाठी आहे की तुम्हाला 12वी फिजिक्स पेपरमध्ये कशा पद्धतीनं पेपर प्रेझेंटेशन करायचं आहे, म्हणजे जो प्रत्येक क्वेश्चन आहे एव्हरी क्वेश्चन कशा पद्धतीनं सॉल्व करायचं आहे सेक्शन वाईज, जसा तुमचा पेपर पॅटर्न आहे त्यानुसार मी तुम्हाला इथं दाखवणार आहे. कारण की फिजिक्समध्ये सुद्धा तुम्हाला पेपर प्रेझेंटेशनला इथं मार्क्स असतात. त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट म्हणजे काही असे रूल्स असतात पेपर प्रेझेंटेशनसाठी ॲन्सर लिहिण्यासाठी, जे की तुम्हाला माहीत असणे इम्पॉर्टंट आहे. कारण की फिजिक्समध्ये तुम्ही जे ॲन्सर लिहितात त्याच्यामध्ये MCQ 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्कवाले क्वेश्चन दिलेले असतात. तर त्यानुसार तुम्हाला इथं क्वेश्चनचे ॲन्सर बरोबर लिहावे लागतात. तर त्यासाठी सुद्धा काही रूल्स आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला इथं सांगतो. तर पहा, त्याचबरोबर फिजिक्समध्ये अजून काही इम्पॉर्टंट रूल्स आहेत, जसे की लॉग टेबल वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला सांगतो. तर पहा, तुमचा फिजिक्सचा इथं कंप्लीट स्टडी झाला असेल किंवा थोडाफार स्टडी झाला असेल किंवा अजिबात काही स्टडी झाला नसेल, तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही काही ना काहीतरी केलेलंच असेल फिजिक्ससाठी. कारण की फिजिक्स हा एक मोठा सिलेबस आहे. आता एका दिवसामध्ये तर तुम्ही खूप जास्त अभ्यास इथं नाही करू शकत आहे ना, कारण की फिजिक्समध्ये पूर्ण वर्षभर तुम्ही चांगला स्टडी केला असेल तरच तुम्ही इथं प्रॉपरली फिजिक्सचा पेपर देऊ शकता. कारण की हा इंग्लिश आणि मराठी पेपरसारखा नाही आहे की 1 ते 2 दिवसांमध्ये तुम्ही अभ्यास करू शकता म्हणून, नाही आहे ना. तर फिजिक्ससाठी तुम्ही नक्की चांगली रिव्हिजनसुद्धा केली असेल मागच्या काही दिवसांमध्ये. आता 1 दिवस तुमच्याकडे आहे. ह्या एका दिवसामध्ये सुद्धा तुम्ही ज्यांनी अभ्यास वगैरे केला आहे वर्षभर, तर त्यांनी इथं थोडीफार रिव्हिजन जेवढी बाकी असेल किंवा काही चॅप्टर बाकी असतील 1-2, तर त्याचीसुद्धा प्रिपरेशन तुम्ही इथं करू शकता. डोंट वरी, तुम्ही इथं करायची. ठीक आहे. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट काम करायचं आज हा व्हिडिओ पाहता, तर तुम्ही एक काम करायचं, तुम्ही एक पास्ट इयरचा क्वेश्चन पेपर सोडून पाहायचा. पास्ट इयरचा जो क्वेश्चन पेपर असते तो तुम्ही एक सॉल्व करून पहा, म्हणजेच तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल की आपला टाईम मॅनेजमेंट वगैरे कसं होते. पूर्ण पेपर आपण 70 मार्क्सचा कसा सोडवू इथं शकतो, हे तुम्ही इथं काय करायची, याची प्रॅक्टिस करायची. तर चला आपण पाहूया की पेपर प्रेझेंटेशन नेमकं कसं करतात. ठीक आहे. तर पहा, फिजिक्सचा पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, जो की बोर्डाचाच पेपर आहे. मी इथं सॉल्व केलेला आहे. ओके, 2025चा पेपर आहे हा. ॲक्च्युअलमध्ये 2025चा फिजिक्सचा बोर्ड पेपर आहे, जो की मी इथं स्वतः सॉल्व केलेला आहे कम्प्लिटली. दाखवतो मी तुम्हाला. तर पहा, जसं की यामध्ये जेव्हा पेपर प्रेझेंटेशन करता, जसं तुम्ही पेपर प्रेझेंटेशन करताना सगळ्यात इम्पॉर्टंट राहते पहिले ते म्हणजेच की तुम्ही ज्या सेक्शनपासून स्टार्ट करता. आता फिजिक्समध्ये तर MCQ आहेत पहिल्या सेक्शनमध्ये आणि 1 मार्कवाले क्वेश्चन आहेत, म्हणून तुम्ही सेक्शन ए पासून स्टार्ट करायचं आहे ना. जसं आपण समजा सेक्शन ए पासून स्टार्ट केलं, तर सेक्शन ए पहिले हेडिंग आपण टाकलं इथं वर, तसं हेडिंग टाकायचं तुम्ही. त्यानंतर मेनली क्वेश्चन नंबर टाकायचा जो असेल तो, आणि MCQ आहेत म्हणून MCQ सारखं एक छोटं टायटल इथं टाकायचं. त्यानंतर ॲन्सर असं लिहायचं. ॲन्सरमध्ये सब क्वेश्चन फर्स्ट याचं MCQ बरोबर लिहायचं, सेकंडवाला MCQ बरोबर लिहायचं. बट महत्त्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा, MCQ सोडवताना, सॉल्व करताना, ॲन्सर लिहिताना MCQचं एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट असते जी तुम्हाला फॉलो करायची असते. पहा, जसं आता MCQ असते, MCQमध्ये समजा फॉर एक्झाम्पल हे फर्स्टवाला MCQ इथं आहे समजा. ओके, फर्स्टवाला MCQ आहे समजा, डॅश 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 काहीतरी असेल समजा, आणि याचे ऑप्शन आहेत A, B, C आणि D, असे 4 ऑप्शन आहेत समजा, आहे ना. आता समजा फॉर एक्झाम्पल याचं ए ऑप्शन करेक्ट आहे, तर आता काही विद्यार्थी काय करतात, ॲन्सर लिहिताना असं लिहितात, ॲन्सर आणि फक्त ए लिहितात. ठीक आहे. काही विद्यार्थी ॲन्सर कसे लिहितात, ॲन्सर आणि ए नेत लिहित, त्याच्यामध्ये जे दिलेलं आहे समजा फॉर एक्झाम्पल डॅश 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 काही पण दिलं असेल ते लिहितात. आता दोन्ही टाईपचं, म्हणजे तुम्ही जर असं ॲन्सर लिहिलं डायरेक्टली ऑप्शन नंबर न लिहिता, तर हे चुकीचं आहे. डायरेक्टली फक्त ऑप्शन नंबर लिहिला, ॲन्सर नाही लिहिलं, त्यामधलं सोल्युशन, हे पण चुकीचं आहे. तुम्हाला काय करायचं आहे माहीत आहे का, जे ऑप्शन दिला आहे ए ते पण लिहायचं आणि डॅश 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 जे ॲन्सर असेल ते पण लिहायचं. असं जर तुम्ही लिहिलं तरच तुम्हाला इथं मार्क्स यामध्ये मिळतात. आणि असं जे रूल्स आहे हे तुम्हाला तुमच्या क्वेश्चन पेपरमध्ये सुद्धा लिहिलेला असतो, म्हणून हे कंपल्सरी MCQ तुम्हाला असं सॉल्व करावं लागते, तेव्हाच तुम्हाला याचे मार्क्स मिळत असतात. ओके, 1 मार्कसाठी 1 MCQ तुम्हाला असते. तर हे तुम्ही MCQसाठी रूल फॉलो करायचे. जसं पाहू शकता, फर्स्टमध्ये लिहिलं मी ए ऑप्शन करेक्ट आहे समजा, 0th लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स करेक्ट ॲन्सर आहे. सेकंडवालं D ऑप्शन लिहिलं, त्याच्यासमोर एनर्जी सोल्युशन करेक्ट आहे. थर्डवालं याचं C लिहिलं आणि ग्लास हे ऑप्शन करेक्ट आहे. म्हणजे असं तुम्हाला काय करायचे आहेत, MCQ सॉल्व करायचे आहेत. पाहू शकता, फर्स्ट क्वेश्चनमध्ये टोटल 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन विचारतात. ठीक आहे. MCQ लिहिले. ओके, MCQ लिहिल्यानंतर आता सेकंड क्वेश्चन पाहू शकता हा आहे. ओके, आता पाहू शकता मी काय केलं की एका पेजवरती तुम्हाला टोटल 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन MCQ एकाच पेजवरती लिहिले. तर तुम्ही सुद्धा असं करू शकता की अशा पद्धतीनं तुम्हाला MCQ लिहावे लागतील. ओके,
फर्स्ट MCQ असं लिहिलं, मध्ये एक लाईन सोडली, त्यानंतर अजून खाली एक MCQ, अजून एक लाईन सोडली, थर्ड MCQ, असं करत करत तुम्हाला MCQ लिहायचं आहे. म्हणजे जे पेपर चेक करणारे टीचर असतील त्यांना सुद्धा इथं व्यवस्थित दिसते. तर पाहू शकता टोटल 10 मल्टिपल चॉईस क्वेश्चन इथं लिहिले आन्सर त्याचे. त्यानंतर सेकंड पेजवरती डायरेक्टली क्वेश्चन नंबर 2 लिहिला. क्वेश्चन नंबर 2 वरती इथं डायरेक्टली ॲन्सर लिहिलेला आहे. म्हणजेच काय करायचं, याच सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 2 असतो. याच्यामध्ये बघू शकता क्वेश्चन नंबर 2 मध्ये फर्स्ट, सेकंड, थर्ड असं जे नंबर आहे क्वेश्चनचा तो लिहिला. त्याच्या अगोदर ॲन्सर असं लिहिलं, डायरेक्टली त्याचं जे ॲन्सर आहे ते लिहिलं. इथं क्वेश्चन लिहिला का मी नाही लिहिला. तर क्वेश्चन तुम्हाला नाही लिहायचं असते, डायरेक्टली इथं ॲन्सर लिहायचं असते. जसं फॉर एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 2 मधलं फर्स्ट याचं ॲन्सर जसं लिहिलं की द सरफेस टेन्शन ऑफ अ लिक्विड बिकम्स 0 ॲट क्रिटिकल टेम्परेचर. म्हणजेच हे डायरेक्टली इथं मी काय लिहिलं, ॲन्सर लिहिलं क्वेश्चन नंबर 2चं. तर असं तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर डायरेक्टली अशा पद्धतीनं लिहायचं आहे. ठीक आहे. आता हा सेक्शन इथं संपलेला आहे. टोटल 8 व्हेरी शॉर्ट ॲन्सरवाले क्वेश्चन तुम्हाला विचारतात. प्रत्येकाला 1 मार्क असे 8 क्वेश्चन विचारतात. एका वाक्यात उत्तर द्या अशा पद्धतीनं. ठीक आहे. आता बघू शकता इथं हा सेक्शन संपला. इथं सेक्शन संपला, सेक्शन ए. आता महत्त्वाचं सेक्शन जिथं संपतो ॲन्सर लिहिणे, तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, डायरेक्टली सेकंड पेजवरती. आता इथं कितीही जागा जरी शिल्लक राहिली, ओके, इथं समजा हे कितीही जागा शिल्लक राहिली, समजा ही जागा खाली रिकामी होती, बट डायरेक्टली सेकंड पेजवरती नवीन पेजवरती नवीन सेक्शनला इथं स्टार्ट करायचं. तुम्ही म्हणत असाल की तुम्ही तर म्हणजे मी इथं डायरेक्टली सेक्शन बी इथं लिहिला, इथं ॲन्सर संपल्यानंतर. हां, मी इथं लिहिला जस्ट तुम्हाला सांगण्यासाठी, बट तुम्ही असं नाही करायचं. मी जसं सांगितलं तसं करायचं की इथं संपलं ॲन्सर लिहिणं सेक्शन एचं, सेक्शन बी नवीन पेजवरती तुम्ही इथं स्टार्ट करायचं. मी माझ्या पद्धतीनं फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी असं लिहिलं, बट सेकंड पेजवरती तुम्ही नवीन पेजवरती नवीन सेक्शनची इथं सुरुवात करायची. जसं आता सेक्शन बी आहे, पाहू शकता सेक्शन बीमध्ये तुम्हाला टोटल 12 क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन 12 विचारतात. त्यामध्ये तुम्हाला टोटल अटेम्प्ट ॲनी 8, ओके, ॲनी 8 क्वेश्चन तुम्हाला अटेम्प्ट करायचे असतात. 12पैकी 8 आहे ना. म्हणजे ऑप्शन तुमच्याकडे आहेत भरपूर. 4 क्वेश्चन तुम्ही म्हणजे स्किप करायचे असतात आहे ना. त्यानंतर पहा याच्यामध्ये ॲन्सर जे विचारतात प्रत्येकाला 2 मार्क असतात. टोटल 16 मार्कसाठी विचारतात. आता 16 मार्कसाठी विचारतात म्हणजेच काय की 2 मार्कासाठी तुम्हाला प्रत्येक एक क्वेश्चन राहणार आहे. मग 2 मार्क्ससाठी किती लिहायचं पहा. जसं आता याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3 मध्ये हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्स याचं तुम्हाला काय विचारलं होतं, याचा ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला डिफरन्स विचारलेला होता. ओके, याचा तुम्हाला डिफरन्स विचारलेला होता. तर सिम्पली मी काय केलं, 1 2 3 4 असे 4 पॉईंट्समध्ये हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सचा इथं काय डिफरन्स मी लिहिला, हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्सचा. कारण की लिहायला गेलं हार्मोनिक्स अँड ओव्हरटोन्समध्ये तर खूप जास्त आहे, बट इथं 2 मार्क्ससाठी एवढं लक्षात ठेवायचं आणि त्यानुसार तुम्ही इथं प्रत्येक क्वेश्चनचा ॲन्सर लिहायचं मार्क्सनुसार. ओके, तसं आता पाहू शकता क्वेश्चन नंबर 4 मध्ये इथं विचारलो आपल्याला, ते म्हणजेच की एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी आहे ना. इथं आपल्याला विचारलं होतं की एक्सप्रेशन फॉर कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी. तर आपण इथं लास्टपर्यंत जे सुद्धा एक्सप्रेशन आहे डिराईव्ह केलं, समजा असं लिहिलेलं आहे आपण आहे ना. डेफिनेशन वगैरे लिहिली, ओके, व्हिस्कॉसिटी ग्रेडियंट जे लिहिला, फॉर्म्युला लिहिला आणि इथं सांगितलं की बा हा कोइफिशियंट ऑफ व्हिस्कॉसिटी आहे ना, एक्सप्रेशन आहे याचं. तर असं 2 मार्क्ससाठी एवढं लिहिलं. तर असं तुम्हाला 2 मार्क्ससाठी बघू शकता असे सिंपल क्वेश्चन येतात. कधी कधी 2 मार्क्ससाठी तर तुम्हाला असे क्वेश्चन येतात की बा 2 डेफिनेशन्स विचारतात. समजा सिंपल हार्मोनिक मोशनचे एक डेफिनेशन किंवा क्रिटिकल टेम्परेचर असं मिक्स करून काही पण तुम्हाला विचारू शकतात आहे ना. नंतर बघू शकता जसं आता ॲडव्हान्टेजेस ऑफ LED असं पॉईंट्स विचारला. आता ॲडव्हान्टेजेस ऑफ LED याचे तर खूप जास्त असू शकतात, बट मी इथं 4 सिंपल पॉईंट्स लिहिले. म्हणजेच काय की 2 पॉईंट्सला 1 मार्क, म्हणजे प्रत्येकाला हाफ मार्क्स असं आपण कन्सिडर करून 4 पॉईंट्स इथं लिहिले. तुम्ही फक्त 2 पॉईंट्स लिहायचे का नाही, असेच 4 पॉईंट्स लिहायचे जर 2 मार्क्ससाठी क्वेश्चन असेल तर असा. ओके, तर पाहून घ्यायचं तुम्ही अशा पद्धतीनं तुम्हाला जे आहे क्वेश्चन सोडायचे असतात. ओके, असं तुम्ही पाहू शकता. आता त्याचबरोबर एखादा क्वेश्चन असतो जसं की ॲडव्हान्टेज ऑफ पोटेन्शिओमीटर ओव्हर व्होल्टमीटर. मी तर 2च पॉईंट्स लिहिले, बट सेकंड पॉईंट्स पहा किती इथं मोठा लिहिलेला आहे. म्हणजे इथं म्हणू शकता तुम्ही की हे 2 मार्क इथे मिळून जातील. तर तुमच्या साईज ऑफ द म्हणजे सेंटेन्सेस याच्यावरती डिपेंड आहे तुमचं की किती मार्क्स तुम्हाला मिळतील. बट काम करायचं छोटे 4 तुम्ही इथं पॉईंट्स लिहायचे, जेणेकरून 2 मार्क्ससाठी ते होऊन जातात. ओके, त्यानंतर बघू शकता आता नवीन सेक्शन लागला. तर नवीन सेक्शन नवीन पेजवरती मी इथं लिहिला. सेक्शन सी मध्ये सुद्धा तुम्हाला ओके क्वेश्चन नंबर 15 टू क्वेश्चन 26 पर्यंत तुम्हाला अटेम्प्ट ॲनी 8 असतात. 12पैकी 8 क्वेश्चन तुम्हाला इथं सॉल्व करायचे असतात आणि प्रत्येकाला 3 मार्क असतात तुम्हाला. म्हणजे असे टोटल एकूण 8 क्वेश्चनसाठी प्रत्येकाला 3 मार्क, असे टोटल 24 मार्क्ससाठी विचारतात. यामध्ये पहा
प्रत्येकाला 3 मार्क असतात. म्हणजे याच्यामध्ये कसे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? याच्यामध्ये सिंपल सांगतो. एक तर तुम्हाला असं आहे की 3 डेफिनेशन्स विचारतील. ओके, 3 डेफिनेशन्स, सिंपल डेफिनेशन्स विचारतील. ओके, जसं पाहू शकता याच्यामध्ये विचारलेलं आहे की एमध्ये विचारलं तुम्हाला की मेकॅनिकल इक्विलिब्रियमचं तुम्ही डेफिनेशन लिहा, डिफाईन करा. त्यानंतर केमिकल इक्विलिब्रियमचं डिफाईन करा. त्यानंतर थर्मल इक्विलिब्रियम डिफाईन करा. असे तुम्हाला एकाच क्वेश्चनमध्ये 3 डेफिनेशन विचारल्या आणि असं कन्सिडर केलं की एका डेफिनेशनला 1 मार्क, एका डेफिनेशनला 1 मार्क, असे 3 डेफिनेशनला 3 मार्क असं त्यांनी कन्सिडर केलं आणि तुम्हाला इथं क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे. ओके, असं तुम्हाला म्हणजे 3 मार्क्ससाठी लिहावं लागते. त्यानंतर 17 नंबरचा क्वेश्चन, 17 नंबरचा क्वेश्चनमध्ये सुद्धा तुम्हाला एक्सप्रेशन डिराईव्ह करायला सांगितलं. ओके, ब्रेव्हस्टर्स अँगलसाठी फॉर्म्युला सांगितला होता. तर ब्रेव्हस्टर अँगलचा फॉर्म्युला इथं आपण काय केला, डिराईव्ह केला. ओके, म्हणजेच अशाच टाईपचे तुम्हाला क्वेश्चन राहतात है ना. तुम्हाला पाहू शकता है ना, पाहू शकता जसं आता रेडिओ ॲक्टिव्ह डीकेचं तुम्हाला इथं काय विचारलं पाहू शकता. तुम्हाला इथं विचारलेलं आहे. ओके, 1 decay per second. दिस इज द रिक्वायर्ड इक्वेशन फॉर लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिके. लॉ ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह डिकेचा तुम्हाला क्वेश्चन विचारला. याच्यामध्ये सिंपल 3 पॉईंट्समध्ये आन्सर लिहिलं पाहू शकता. फर्स्ट, सेकंड आणि हे थर्ड पॉईंट. ओके, म्हणजे म्हणू शकता तुम्ही की पॉईंट्सनुसार तुम्ही आन्सर लिहायचं. मी तुम्हाला सांगतो पॉईंट्सनुसार तुम्ही आन्सर लिहिलं तर तुम्हाला इथं मार्क्स व्यवस्थित मिळतील आहे ना. जर तुम्ही पॉईंट्स नाही दिले ॲन्सरमध्ये लिहिताना तर काय होते की टीचरला सुद्धा कन्फ्युजन होते. बट तुम्ही समजा 3 मार्क्ससाठी क्वेश्चन आहे तर 3 पॉईंट्स लिहायचे मोठे मोठे किंवा छोटे छोटे 6 पॉईंट्स लिहायचे आहे ना, असं पण करू शकता तुमच्या म्हणजे तुम्हाला जे बरोबर वाटते त्यानुसार. बट माझं सजेशन आहे 3 मार्क्ससाठी आता छोटे नाही बट 3 पॉईंट्स लिहायचे मोठे मोठे. ओके, असं तुम्हाला करायचं आहे. ठीक आहे, तर पाहू शकता असा सेक्शन सी मध्ये तुम्हाला क्वेश्चन विचारतात. ओके, काही पण विचारू शकतात, तसं नाही. तुम्हाला जसं बरोबर वाटते तुम्हाला आन्सर तसं लिहायचं. त्यानंतर पाहू शकता लास्टवाला सेक्शन असते सेक्शन डी. या सेक्शनमध्ये क्वेश्चन नंबर 27 टू क्वेश्चन 31 पर्यंत 5 क्वेश्चन विचारतात. 5 पैकी अटेम्प्ट आणि 3 कोणते 3 सोडवा, प्रत्येकाला 4 मार्क, असे टोटल किती 12 मार्कसाठी क्वेश्चन तुम्हाला विचारतात सेक्शन डी मध्ये. ओके, पाहू शकता यामध्ये पाहू शकता क्वेश्चन नंबर 28 मध्ये ॲन्सर. ओके, सेक्शन डी मध्ये पाहू शकता कशा पद्धतीने ॲन्सर इथं लिहिलेला आहे. ओके, प्रत्येकाला 4 मार्क आहेत. म्हणू शकता याच्यामध्ये तुम्ही 4 पॉईंट लिहायचे है ना. 4 पॉईंट तुम्ही लिहू शकता. जसं पाहू शकता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आणि इथं 4th पॉईंट पण बनतो. ओके, इथं 4th पॉईंट पण इथं बनू शकतो. बट इथं जसं पाहू शकता इथून 4th पॉईंट तुम्ही इथं बनवू शकता ॲव्हरेज पॉवरपासून. ओके, असं तुम्ही 4th पॉईंट 4 पॉईंट इथं लिहायचे. ओके, आता याच्यामध्ये काय होऊ शकते, समजा आता तुम्हाला डिफरन्स विचारला. ओके, याच्यामध्ये डिफरन्सचे क्वेश्चनसुद्धा तुम्हाला येतात. 29 क्वेश्चनमध्ये जसं आता इंटरफरन्स अँड डिफ्रॅक्शन याच्यामध्ये डिफरन्स विचारला. याच्यामध्ये मी 2 पॉईंट्स लिहिले. बट मी तुम्हाला सांगतो 4 पॉईंट्स लिहायचे. ओके, 4 पॉईंट्स तुम्ही इथं लिहायचे, कारण की 4 मार्क्ससाठी आहे ना, म्हणून 4 पॉईंट्स तुम्ही लिहायचे, 2 नाही लिहायचे. जर 2 मार्क्ससाठी आला तर 2 पॉईंट लिहायचे. बट जर तुम्हाला 4 मार्क्ससाठी आला तर प्रत्येकामध्ये डिफरन्समध्ये 4 पॉईंट्स लिहायचे. त्याचबरोबर याच्यामध्ये असं होते तुम्हाला की एकाच क्वेश्चनमध्ये एका याची डेफिनेशन विचारतील, त्याचीच तुम्हाला डेरिवेशन विचारतील, त्याचाच तुम्हाला न्यूमरिकल प्रॉब्लेम विचारतील. असं तुम्हाला पॉईंट्स वाईज 4 मार्क्ससाठी 4 पॉईंट्स तुम्हाला एकाच क्वेश्चनमध्ये असे विचारू शकतात. तसं की पाहू शकता याच्यामध्ये 30 क्वेश्चन नंबरमध्ये आइन्स्टाईन फोटो इलेक्ट्रिक इक्वेशनवरती तुम्हाला क्वेश्चन होता. ओके, हे विचारलं तुम्हाला. आणि त्याचबरोबर याच फोटो इलेक्ट्रिक वर्क फंक्शन जे आहे त्याच्यावरती तुम्हाला काय न्यूमरिकल विचारला. म्हणजे पहा मी आता जे सांगितलं ना तुम्हाला डेफिनेशन विचारतील, न्यूमरिकल त्याच टॉपिकवरती विचारतील, असं तुम्हाला राहते. म्हणजे असं नाही की एक क्वेश्चन 4 मार्क्ससाठी आहे म्हणजे मोठा क्वेश्चन एकच लिहावा लागेल, नाही. ते काय करतात ना, एक जोडून असे क्वेश्चन मिक्स करतात आणि 4 मार्क्ससाठी किंवा 3 मार्क्ससाठी तुम्हाला ते विचारतात. तर असे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला क्वेश्चन असतात तुमच्या बोर्ड पेपरमध्ये फिजिक्सच्या, जे तुम्हाला इथं सॉल्व करायचे असतात. आणि तुम्हाला समजलं असेल की पेपर प्रेझेंटेशन कसं करायचं, नवीन पेजवरती नवीन सेक्शनचं आन्सर लिहायचं. ओके, MCQ कसे लिहितात ते सुद्धा सांगितलं. 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क आणि 4 मार्कवाले क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे सुद्धा सांगितलं. कसे क्वेश्चन येतात ते सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो हे झालं. आता मोस्ट इम्पॉर्टंट, आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहता म्हणजे नक्की तुम्हाला सगळं समजलेच असेल. एक इम्पॉर्टंट पॉईंट सांगतो तुम्हाला, पहा तुमचा लॉग टेबलचा. तर लॉग टेबल तुम्हाला नेण्याची गरज इथं तुमच्या बोर्ड पेपरमध्ये नाही आहे. तुम्हाला तुमच्या एक्झाम सेंटरवर, एक्झाम हॉलमध्ये तुम्हाला पेपरच्या वेळेस लॉग टेबल मिळणार आहे. तुम्हाला एक पेज मिळते लॉग टेबलचं, तिथून तुम्ही लॉग टेबलमधून ॲन्सर फाइंड करू शकता. कारण की लॉग टेबल इम्पॉर्टंट आहे ना, शॉर्टमध्ये तुम्हाला जे ॲन्सर असतात ते फाइंड करण्यासाठी. तर लॉग टेबल तुम्हाला इथं बिंदास्त मिळून जाईल. डोंट वरी. एक वेळ तुम्ही तुमच्या कॉलेजच्या टीचरला सुद्धा विचारू शकता. मी तुम्हाला तर
म्हणजे शुअर सांगितलेलं आहे, मिळणारच आहे ना. तुम्ही एक वेळ नक्की विचारू शकता तुमच्या टीचरला. तर विद्यार्थी मित्रांनो, असेच इम्पॉर्टंट व्हिडिओ अजून येणार आहे बाकीच्या पेपरसाठी. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल नोटिफिकेशन ऑलवरती सेट करा. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ. स्टे कनेक्टेड. थँक्यू.